नमस्कार मित्रांनो, मी कॉम्रेड राजकुमार आतकरे, महाराष्ट्र गोवा राज्य NAP-GDS सर्कल सेक्रेटरी। मित्रांनो, कुठली तरी त्या ओडिसाच्या राज्यामध्ये एक रूल 8 आणि रूल 23 प्रमाणे कुठली तरी 3 वर्षाच्या आत लागलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असे एक नोटीस फिरते। तर मी आज तुम्हाला सांगतो, संविधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने जर आपण एखादा आंदोलन करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयाचा असा निकाल आहे, काम नाही दाम नाही। त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्यांनी हतबल होऊन घाबरू नये। आणि मी तुम्हाला विश्वासपूर्वक सांगू शकतो की रूल 8 काय आहे। रूल 8 जो आहे तो फ्रॉड करणे, त्याचबरोबर सेक्शुअल हॅरसमेंट करणे, त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या कुठली गैरवर्तणूक करणे, अशा पद्धतीचं रूल 8 आहे। संपाशी रूल 8चा काही एक संबंध नाही मित्रांनो। त्याचबरोबर रूल 23 काय आहे? रूल 23 म्हणजे तुम्ही संपावर असताना एखाद्याची हत्या करणे, त्याचबरोबर तुम्ही संपावर असताना शासकीय मालमत्तेचं नुकसान करणे, हे रूल 23 आहे। कुठले तरी काहीतरी रूल लावायचे, नवीन माझ्या GDS बांधवांना त्या रूलचं नॉलेज नाहीये आणि त्यांच्यात संभ्रम तयार करून या सरकारनं हा संप फोडण्याचे दुष्कृत्य करत आहे। तरी कुणी घाबरू नये, कुठल्याही नवीन कर्मचाऱ्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई होणार नाही। त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एक साथ लढावं आणि आपल्या ज्या हक्काच्या ध्येय मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या पदरात पाडून घ्याव्या। NAP जिंदाबाद, AIGDSU जिंदाबाद, NUGDS जिंदाबाद, सब GDS एकता जिंदाबाद, हम सब एक है, या उक्तीप्रमाणे सर्व मागण्या आपल्या पदरात पाडून आज आपला संप यशस्वी करून दाखवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद मित्रांनो।